ऋग्वेद, काय? आज काय बनवू? एक चिठ्ठी निवड. सोया कटलेट. सोया कटलेट. हा. ओके. चला तर मैत्रिणींनो, मग मी आज बनवते सोया कटलेट. त्यासाठी मी उकळलेल्या पाण्यामध्ये टाकत आहे सोया चंक्स. हे 15 मिनिट मी भिजत घालत आहे. 15 मिनिटानंतर हे थंड करून घेऊयात आणि हे अशा प्रकारे व्यवस्थित पिळून घेऊयात. यातील सर्व पाणी मी काढून टाकलेलं आहे. आता हे आपल्याला मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचं आहे. आता हे घेत आहे मी एका परातीमध्ये. त्यामध्ये आपण टाकूयात उकडलेले 2 बटाटे, थोडीशी कोथिंबीर, 1 टोमॅटो, 1 शिमला मिरची आणि 2 कांदे. हे व्यवस्थित बारीक कापून घ्यायचं आहे. आता त्यात टाकूयात हळद, लाल तिखट, गरम मसाला, धने जिरे पावडर, मीठ आणि आलं लसणाची पेस्ट. हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी याचे गोल बॉल करून त्याला अशा प्रकारे आकार देऊन घेत आहे. अशा प्रकारे आपल्याला सर्व कटलेट घडवून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता मी कसा आकार दिलेला आहे ते. आता मी एका पातेल्यात घेत आहे कॉर्नफ्लोअर. आपल्याला त्याची स्लरी बनवायची आहे. त्यामध्ये टाकूयात पाणी आणि यामध्ये एकही गिठळी न होऊ देता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आता मी स्लरी बनवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता मी कटलेट व्यवस्थित बुडवून घेत आहे आणि नंतर ब्रेड क्रम्समध्ये ते सर्व बाजूंनी फिरवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सर्व कटलेटला मी ब्रेड क्रम्सने कोटिंग करून घेतलेलं आहे आणि आता मी ते तळून घेत आहे. मुलांना जर काही चटपटीत खावंसं वाटलं तर तुम्ही हे कटलेट नक्की करू शकता आणि हे पौष्टिकसुद्धा आहेत, कारण सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं. अशा प्रकारे मी सर्व कटलेट आता तळून घेतलेले आहेत. मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता पाहूयात ऋग्वेदला ही रेसिपी आवडते का ते. ऋग्वेद, हे घे सोया कटलेट. एकदम मस्त.